अनेकांत एज्युकेशन सोसायटीची तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र। मी प्राध्यापक पठाण FA। विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग। आपण प्रकरण 8 विकास प्रशासन पाहत आहोत। हे प्रकरण पाहताना आधीच्या तासाला आपण प्रस्तावना आणि विकास प्रशासनाची उत्पत्ती आणि अर्थ पाहिलेला आहे। हा अर्थ पाहत असताना आपण पाहिले होते की विकसित देशांनी नव्याने स्वतंत्र झालेल्या अविकसित देशांना विकासासाठी त्या ठिकाणी केलेली जी काही मदत होती ही त्या ठिकाणी पुरेशी ठरलेली नव्हती आणि या देशांनी नवीन दृष्टिकोनाचा विचार करणे आवश्यक होते। तसे झाले तर सामाजिक असमानता, दारिद्र्य इत्यादी समस्या त्याची आव्हाने पेलणे शक्य होणार होते आणि या जाणीवेतूनच विकास प्रशासन या संकल्पनेचा उदय झालेला होता किंवा उदय झालेला आहे। आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितले तर या देशातील सरकारांनी अनेक महत्त्वाची कामे हाती घेतलेली होती, जसे की केंद्रीय आर्थिक नियोजन असेल, विकास कार्यक्रम आणि प्रकल्पांची वेगवेगळ्या प्रकल्पांची आखणी असेल व अंमलबजावणी असेल, औद्योगिक विकासाचे व्यवस्थापन असेल आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता असेल, आर्थिक संधी देणे असेल व इतर सामाजिक कल्याण कार्यक्रमातून हे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले आहेत। मग नियोजित बदल असेल आणि लोकसहभाग असेल, यातून अनेक विकसनशील देशांनी विकास साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न हा केलेला आहे। मग विकास प्रशासनाच्या व्याख्या पाहत असताना आपण प्रामुख्याने काही व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत। आधी पाहिल्याप्रमाणे विकास ही एक अतिशय गुंतागुंतीची अशी प्रक्रिया आहे आणि विकास म्हणजे विस्तार होय, विकास म्हणजे बदल होय, विकास म्हणजे वाढ होय, विकास म्हणजे सुधारणा होय किंवा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना झालेली सुधारणा किंवा बदल म्हणजे विकास होय, असे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा विकासाच्या काही व्याख्या आपल्याला सांगता येणार आहे। मग याचा विचार करत असताना पहिला जो विचारवंत आहे एडवर्ड वेडनर हा विचारवंत आहे आणि या विचारवंताने विकास प्रशासनाची त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे। तो असे म्हणतो की एखाद्या संघटनेने अधिकृतपणे निश्चित केलेली प्रगतिशील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया होय। व्यवस्थित आहे का? एडवर्ड वेडनर हा विचारवंत काय म्हणतो? एखाद्या संघटनेने अधिकृतपणे निश्चित केलेली प्रगतिशील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया म्हणजे विकास प्रशासन होय। दुसरा विचारवंत आहे मेर्ल फेअरसोल। तर हा विचारवंत विकास प्रशासन कशाला म्हणतो याच्याविषयी आपण माहिती पाहू। तर मेर्ल फेअरसोल याच्या मते विकास प्रशासन म्हणजे नाविन्यपूर्ण मूल्यांचे वाहक, आधुनिकता आणि औद्योगिकरणाची सुरुवात करण्यासाठी विकसनशील देशांनी अवलंबलेली नवीन कार्यपद्धती होय। मेर्ल फेअरसोल हा विचारवंत असे म्हणतो की विकास प्रशासन म्हणजे नाविन्यपूर्ण मूल्यांचे वाहक, आधुनिकता आणि औद्योगिकरणाची सुरुवात करण्यासाठी
विकसनशील देशांनी अवलंबिलेली नवीन कार्यपद्धती होय. तर अशा पद्धतीने आपल्याला विकास प्रशासनाच्या काही व्याख्या त्या ठिकाणी सांगता येतील. आपण पारंपरिक लोकप्रशासनाचा जर आपण विचार केला, म्हणजे सुरुवातीच्या काळी राज्यकारभार करण्याची जी काय पद्धत होती त्याला आपल्याला पारंपरिक लोकप्रशासन असं म्हणता येईल, की ज्या प्रशासनामध्ये ठराविक गोष्टींच्या पलीकडे जाऊन काम हे केले जात नव्हते. म्हणजेच त्या ठिकाणी जे काम केलं जात होतं चाकोरीबद्ध अशा पद्धतीचं होतं आणि या कामकाजाच्या पद्धतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विलंब लागत होता, दप्तर दिरंगाई होत होती, वर्षानुवर्ष कामे होत नव्हती आणि याच्या माध्यमातून नागरिकांना त्राससुद्धा होत होता. अनेक प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत होते. मग पारंपरिक लोकप्रशासनाचा जर आपण विचार केला तर पारंपरिक लोकप्रशासनामध्ये नियम आणि पद सोपान रचना एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि हा दृष्टिकोन चुकीचा नाही. व्यवस्थित आहे का? पारंपरिक लोकप्रशासन त्याच्यामध्ये जे काही कामकाज केले जात होते किंवा हा जो काही दृष्टिकोन होता हा दृष्टिकोन चुकीचा नव्हता, परंतु कधीकधी यामुळे वेळेचा अपव्यय होत असे आणि अडथळे निर्माण होत होते किंवा अडथळे निर्माण होऊ शकतात. याला आपल्याला लालफित किंवा दप्तर दिरंगाई असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजेच एखादं आपलं काम होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वेळ लागत होता, दप्तर दिरंगाई होत होती, आपली कामं जी आहेत ती लाल फितीमध्ये त्या ठिकाणी अडकली जात होती. म्हणजे आपल्याला कामकाज करत असताना किंवा एखादं काम करून घेत असताना अनेक प्रकारच्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागत होतं आणि समाजामध्ये बदल घडवण्यासाठी नाविन्यपूर्ण नियोजनाची आवश्यकता असते. समाजामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असतात आणि या त्रुटी दूर करण्यासाठी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी नाविन्यपूर्ण नियोजनाची आवश्यकता असते आणि बदल आणि विस्तार यावर आधारित दृष्टिकोनाला विकास प्रशासन असे म्हणतात. व्यवस्थित आहे का? बदल आणि विस्तार यावर आधारित या दृष्टिकोनाला विकास प्रशासन असे त्या ठिकाणी म्हणतात. आणि विकास प्रशासन म्हणजेच परिस्थितीनुसार आपल्यामध्ये बदल करणे, परिस्थितीनुसार कामाच्या पद्धतीमध्ये बदल करणे, असा जो काय दृष्टिकोन आहे तर अशा दृष्टिकोनाला त्या ठिकाणी आपल्याला विकास प्रशासन असं म्हणता येणार आहे. कारण जग हे गतिमान आहे, जग हे गतिमान होऊ लागलेलं आहे आणि 1990 नंतर जगामध्ये एक वेगळ्या प्रकारची विचारधारा निर्माण झालेली आहे आणि ज्याचा उल्लेख आपल्याला जागतिकीकरण असा करता येणार आहे. आणि मग या बदलत्या परिस्थितीनुसार आपण आपल्यामध्ये बदल करणं, आपण आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीने जागतिक समूह चाललेला आहे त्याच्यामध्ये आपण आपली भूमिका घेणं किंवा तशा पद्धतीने आपल्यामध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजेच आपण काळाबरोबर चालणं, काळाबरोबर सुधारणा करणं महत्त्वाचं आहे. वेळेबरोबर आपल्यामध्ये बदल करणं, कारण पूर्वीची पद्धत आणि आजची पद्धत याच्यामध्ये बदल झालेला आहे. आजचं असणारं युग आधुनिक युग आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आणि त्याच्या बरोबरीने आपण चालणं किंवा आपल्यामध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे. विकास प्रशासनामुळे, विकास प्रशासनाचा जर आपण विचार केला तर विकास प्रशासनामुळे झालेले बदल समजून घेण्यासाठी पारंपरिक लोकप्रशासन समजून घेणे गरजेचे आहे. म्हणजेच विकास प्रशासनामुळे झालेले बदल जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर सुरुवातीला आपण पारंपरिक लोकप्रशासन समजून घेणे गरजेचे आहे. आणि पारंपरिक लोकप्रशासनामध्ये पुढील बाबींचा त्या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसतो. याच्यामध्ये
वेगवेगळ्या 5 मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग याच्यामध्ये मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे तो म्हणजे शासकीय यंत्रणेचे संघटन. कोणतंही काम करत असताना त्याच्यामध्ये संघटन असणं, त्याच्यामध्ये नेतृत्व असणं, त्याच्यामध्ये समन्वय असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण हा मुद्दा पाहत असताना पहिला शासकीय यंत्रणेचे संघटन हा मुद्दा पाहत असताना मग यामध्ये शासनाची रचना, विविध विभाग, मंत्रालय आणि त्याच्याशी निगडीत संघटनांचा त्या ठिकाणी समावेश होतो. आपण जर राज्याचा किंवा एखाद्या घटक राज्याचा जर आपण विचार केला तर खरोखर एखादा निर्णय घेणं खूप अवघड आहे. त्याच पद्धतीने एखादं घटक राज्य चालवणं अवघड आहे आणि त्यापेक्षाही अवघड देश चालवणं, संपूर्ण राज्य चालवणं अतिशय अवघड आणि क्लिष्ट अशा पद्धतीचं काम आहे. परंतु जर आपलं संघटन जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साध्य करता येते. आणि पहिला मुद्दा पाहत असताना शासकीय यंत्रणेचे संघटन, याच्यामध्ये शासनाची रचना, विविध विभाग, मंत्रालय आणि त्याच्याशी निगडीत संघटनांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्याची अनेक कामे असतात आणि राज्याची अनेक कामे प्रत्यक्षात जर कोण पार पाडत असेल तर शासन संस्था ही कामे पार पाडण्याचं काम करते, सरकार ही कामे पार पाडण्याचं काम करते. आपण आधी पण पाहिलेले आहे की शासन संस्था किंवा सरकार म्हणजे काय, तर आपण पाहिलं होतं की राज्याच्या सार्वभौम सत्तेचा प्रत्यक्षात वापर करणारी यंत्रणा म्हणजे शासन संस्था किंवा सरकार होय. याचे 3 विभाग पडतात: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. हे 3ही विभाग एकमेकांपासून वेगळे असतात. एका विभागाचं दुसऱ्या विभागावर नियंत्रण होऊ नये म्हणून हे 3ही विभाग एकमेकांपासून विभक्त करण्यात आलेले आहेत, वेगळे करण्यात आलेले आहेत. मग शासनाचा जर आपण विचार केला, मंत्रिमंडळाचा जर आपण विचार केला, मंत्रिमंडळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतात, ज्याच्यामध्ये मग प्रामुख्याने परराष्ट्र खात्याचे मंत्री असतील, कृषी खात्याचे मंत्री असतील, संरक्षण खात्याचे मंत्री असतील, त्याच्यानंतर शैक्षणिक खात्याचे मंत्री असतील, शिक्षण मंत्र्याचा आपण उल्लेख करतो. आणि या मंत्र्यांचा जर आपण विचार केला किंवा मंत्रिमंडळातील जी रचना आहे किंवा शासन संस्थेची जी रचना आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा सर्व मंत्र्यांचा असणारा दर्जा हा एकसारखा नसतो. तर पंतप्रधानांच्या अतिशय जवळचे जे मंत्री असतात यांचा समावेश त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्र्यांमध्ये होतो, की ज्यांच्याकडं महत्त्वाची पदं दिली जातात. महत्त्वाच्या मीटिंगला किंवा महत्त्वाच्या बैठकींना हे मंत्री हजर असतात आणि प्रामुख्याने यांच्याच माध्यमातून देशाचा राज्यकारभार केला जातो. देशाविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. मग कॅबिनेट मंत्री असतील, त्याच्यानंतर राज्यमंत्री असतील, त्याच्यानंतर उपमंत्री असतील आणि त्याच्यानंतर संसदीय सचिव असतील. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची रचना त्या ठिकाणी असते. शेवटी संसदीय सचिव असतात आणि या संसदीय सचिवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंत्र्यांना कामामध्ये त्या ठिकाणी मदत होत असते. मग याचं उदाहरण द्यायचं झालं तर मंत्रालयाची रचना असेल, ज्यामध्ये सचिव, आत्ताच आपण पाहिले सचिव असतील आणि इतर अधिकारी असतील. मग UPSC सारखी विविध मंडळे असतील, निवडणूक आयोगासारखे इतर आयोग असतील, इत्यादींचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की UPSCच्या माध्यमातून काही अधिकारी IAS अधिकारी त्या ठिकाणी निवडले जातात. त्याच पद्धतीने MPSCच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांची निवड केली जाते आणि हे अधिकारी शासनाला राज्यकारभार करत असताना, शासनाला निर्णय घेत असताना,
शासनाला त्याची अंमलबजावणी करत असताना त्या ठिकाणी मदत करत असतात. आणि निवडणूक आयोगासारखी सुद्धा त्या ठिकाणी स्वतंत्र संस्था भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 324चा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारताचा निवडणूक आयोग हा 3 सदस्यीय आहे. याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि 2 त्यांचे सहकारी आयुक्त असतात. आणि राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे निवडणूक आयुक्त असतात. या सर्वांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल किंवा राष्ट्रपती पदापर्यंतच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका या घेतल्या जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिला मुद्दा शासकीय यंत्रणेचे संघटन हा त्या ठिकाणी सांगता येणार आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे तो म्हणजे विविध कार्यांचे व्यवस्थापन. विविध विभागातील नेतृत्व, नियोजन आणि समन्वय यावर लक्ष दिले जाते. विविध विभागातील नेतृत्व असेल, त्यांचं नियोजन असेल किंवा त्यांच्यामध्ये असणारं समन्वय असेल, यामध्ये त्या ठिकाणी लक्ष दिले जाते. उदाहरणार्थ नीती आयोग. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये देशाचा विकास साध्य करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. 1950मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. परंतु आत्ता 1 जानेवारी 2015मध्ये नियोजन आयोगाच्या जागी एक नवीन आयोग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला की ज्याचा उल्लेख आपल्याला नीती आयोग असा त्या ठिकाणी करता येणार आहे. हा मुद्दा आपण थोडक्यामध्ये पाहू, नंतर आपण स्वतंत्र पाहणारच आहोत. तर देशातील सर्वोच्च नियोजन यंत्रणा म्हणून नियोजन आयोगाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि पंचवार्षिक योजनांमार्फत दीर्घकालीन आणि अल्पकालीन विकासाची ध्येये त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली होती. पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी असेल, सिंचन असेल, वीज पुरवठा असेल किंवा औद्योगिकरण असेल, दारिद्र्य निर्मूलन असेल, खाद्य उत्पादन असेल, पोषण असेल, सामाजिक सुरक्षा असेल इत्यादी विषयांवर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आलेले होते. परंतु आत्ताच आपण पाहिले की 2015मध्ये नियोजन आयोगाच्या जागी त्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि हा भारत सरकारचा एक प्रकारचा त्या ठिकाणी विचारगट आहे. भारत सरकारला कामकाजामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी किंवा देशाची प्रगती साध्य करण्यासाठी याची त्या ठिकाणी निर्मिती किंवा स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल सेवक वर्ग प्रशासन. यामध्ये भरतीची प्रक्रिया असेल, प्रशिक्षण असेल व इतर संलग्न कार्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. उदाहरणार्थ केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असेल यांच्यामार्फत भारतात भरती होते, त्यांची भरती केली जाते, त्यांना प्रशिक्षण दिले जाते, त्या ठिकाणी पदोन्नती असेल, वेतन असेल इत्यादी विषयांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन होणं महत्त्वाचं आहे. जसं की सेवक वर्ग प्रशासन कामकाज करायचं असेल तर सेवकांची भरती होणं महत्त्वाचं आहे. कामकाज जर व्यवस्थितपणे करावायचं असेल तर भरतीची प्रक्रिया होणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असेल यातून टॉप लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी निवडले जातात. सुरुवातीला यांची परीक्षा घेतली जाते आणि जे मेरिटमध्ये येतात म्हणजेच या परीक्षेमध्ये जे पास होतात त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर त्यांची मुलाखत होते आणि मुलाखत घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या कामकाजाचं ठराविक महिन्यांचं किंवा वर्षाचं त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं. आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर IAS ऑफिसर असतील, IPS अधिकारी असतील यांना त्या ठिकाणी सेवेमध्ये भरती करून घेतलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळी कामेही करून घेतली जातात. आता या अधिकारी वर्गाची जी काही कामे आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची असतात.
आणि यांच्या माध्यमातून राज्यकारभार करण्यासाठी एक प्रकारची त्या ठिकाणी शासनाला मदतच होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.